संत तुकाराम महाराज अभंग. हरीचे नाम गोड लागे जिव्हेला. निवेदिका मेघा देशमुख चव्हाण. हरीचे नाम गोड लागे जिव्हेला, सर्व सुखांचा मेळा मिळे त्याला. नामामृताचे पान कधीच न संपे, रसना तृप्त होऊन तहान भागे. संसार सागर तरावया लागे, हरिनामाचे बोट हाती लागे. तुका म्हणे माझ्या मनाला सुख, हरिनामाचा ध्यास लागला एक. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की अभंग ही एक अशी काव्यरचना आहे जी साधी, सोपी, सर्वसामान्यांना समजेल अशी आहे. अभंग या शब्दाचा अर्थच मुळी अखंड किंवा न संपणारा असा आहे, जो भक्तीच्या अखंड प्रवाहाचे प्रतीक आहे. हरीचे नाम गोड लागे जिव्हेला, सर्व सुखांचा मेळा मिळे त्याला. हरिनामाचा जप हा केवळ शब्दांचा उच्चार नाही, तर तो एक आध्यात्मिक अनुभव आहे. जीवा म्हणजे जीभ हे इंद्रियाचे प्रतीक आहे. हरिनामाच्या जपाने इंद्रियांना एक प्रकारची तृप्ती मिळते. सर्वसाधारणपणे आपण गोड पदार्थ खाऊन तोंडाला आनंद देतो, पण तुकाराम महाराज म्हणतात की हरिनाम हा असा गोड पदार्थ आहे जो आपल्या आत्म्याला समाधान देतो. इथे सर्व सुखांचा मेळा, हे हरिनामात सर्व सुखांचा समावेश आहे. भौतिक सुखे ही तात्पुरती असतात, पण हरिनामाने मिळणारे जे सुख आहे ते शाश्वत परम आहे. इथे संत तुकाराम महाराज आपल्याला संदेश देतात की खरे सुख हे बाह्य गोष्टींमध्ये नाही, तर हरिनामाच्या भक्तीत आहे. इथे आपल्याला भक्तीच्या प्रारंभिक अवस्थेचे प्रतिनिधित्व झालेले दिसून येते, जिथे भक्ताला नामस्मरणाची गोडी लागते आणि तो त्यात रमू लागतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हिंदू आध्यात्मिक परंपरेत नामस्मरणाला विशेष महत्त्व आहे. भगवद्गीतेच्या सर्व विष्णुमय जगत या संकल्पनेनुसार सर्व काही हरिमय आहे. त्याचे नाम म्हणजे त्याच्या स्वरूपाचा एक भाग आहे. तुकारामांच्या या कडव्यातून हीच भावना व्यक्त होते की हरिनामातच सर्व सुखांचा संगम आहे. भक्तीच्या प्रारंभिक आनंदाचे, हरिनामाच्या सामर्थ्याचे दर्शन आपल्याला इथे घडून आलेले दिसून येते. ईश्वराच्या नामाचे सतत स्मरण करणे हे भक्तिमार्गातील एक महत्त्वाचे साधन मानले जाते. नामस्मरणामुळे मन शांत होते, चित्त एकाग्र होते, आत्म्याचा परमात्म्याशी संन्यास साधला जातो. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यासारख्या संतांनी नामस्मरणाच्या सामर्थ्याचा गौरव केला आहे. नामस्मरणाच्या परंपरेचा गाभा हा भक्ती, श्रद्धा, आत्मसमर्पण यावर आधारित आहे. नामस्मरण हे केवळ नामाचा जप नाही, तर ती एक सजग ध्यानाची प्रक्रिया आहे. नामस्मरण करताना व्यक्तीने पूर्ण जागरूकतेने प्रत्येक शब्दाच्या अर्थात, कंपनात स्वतःला विलीन करावे. मनाच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या अंतरंगात असलेल्या शाश्वत सत्याचा अनुभव घ्यावा. नामस्मरण एक प्रकारचे ध्यानाचे साधन आहे, जे व्यक्तीला आत्मसाक्षात्काराच्या दिशेने घेऊन जाते. नामस्मरण ही यांत्रिक पुनरावृत्ती नसावी. जर तुम्ही नामाचा जप यंत्रवत करत असाल तर तुम्ही फक्त शब्द उच्चारत आहात, त्यात आत्मा नाही. नामस्मरणात भाव, प्रेम, समर्पण यांचा संगम असावा. जेव्हा तुम्ही ईश्वराचे नाव घेता तेव्हा तुम्ही स्वतःला त्या दैवी ऊर्जेत विलीन करीत असता. ही प्रक्रिया मनाला शुद्ध करते, व्यक्तीला अंतर्मुख करते. नामस्मरण हे हिंदू परंपरेतील इतर साधनांशी जोडलेले आहे. नामस्मरण हे भक्ती, ध्यान याचा सुंदर संगम आहे. नामस्मरण हे एक असे साधन आहे जे तुम्हाला स्वतःच्या केंद्रापर्यंत घेऊन जाते. प्रत्येक नामामध्ये एक ऊर्जा आहे, कंपन आहे, जे तुम्हाला परमात्म्याशी जोडते. आपण भक्ती मार्गातील संतांच्या नामस्मरणाच्या अनुभवांचा आदर केला पाहिजे, त्याला अधिक समकालीन वैश्विक स्वरूप दिले पाहिजे.
हिंदू परंपरेत नामस्मरणाला सामूहिक, वैयक्तिक असे 2 आयाम आहेत. नामस्मरणाला वैयक्तिक साधनेचा पाया मानला जातो, जिथे व्यक्ती स्वतःच्या गतीने, स्वतःच्या भावनेने ईश्वराशी संवाद साधते. नामस्मरणात नियम, बंधने नसावीत. ती एक स्वाभाविक, मुक्त प्रक्रिया असावी, जिथे व्यक्तीला आपल्या अंतर्मनातील शांती, आनंदाचा अनुभव घेता आला पाहिजे. नामस्मरणाला केवळ धार्मिक कृती नका मानू. एक गहन आध्यात्मिक साधन म्हणून आपण त्याकडे पाहिले पाहिजे, जी व्यक्तीला स्वतःच्या खऱ्या स्वरूपापर्यंत घेऊन जाते. नामस्मरण हे प्रेम, जागरूकता, आत्मसमर्पण याचे प्रतीक आहे, जे हिंदू आध्यात्मिक परंपरेच्या मूळ गाभ्याशी सुसंगत आहे. नामामृताचे पान कधीच न संपे, रसना तृप्त होऊ न तहान भागे. इथे संत तुकाराम महाराज हरिनामाला अमृत संबोधतात. अमृत हे अमरत्वाचे प्रतीक आहे. हरिनाम हे आत्म्याला अमरत्वाकडे नेणारे साधन आहे. नामामृताचे पान कधीच न संपे. हरिनामाचा स्रोत इथे अखंड आहे. हे अमृत कधीच संपत नाही, कारण ईश्वराच्या अनंत स्वरूपातून उगम पावते. रसना तृप्त होऊ न भागे. यातून एक गहन आध्यात्मिक सत्य उलगडते. मानवी जीवनात आपण सतत काही ना काही शोधत असतो. सुख, समाधान, शांती. ही तहान भौतिक गोष्टींनी कधीच भागत नाही, पण हरिनामाच्या जपाने ही तहान शांत होते. रसना म्हणजे जीभ ही केवळ शारीरिक इंद्रिय नाही, तर ती मन, आत्म्याचेही प्रतीक आहे. हरिनामाचा जप मनाला शांत करतो, आत्म्याला परम तृप्ती देतो. इथे संत तुकाराम महाराज भक्तीच्या अखंडतेवर भर देतात. वारकरी संप्रदायात नामस्मरण हा भक्तीचा पाया मानला जातो. नामस्मरण कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी करता येते. त्यासाठी कोणत्याही जटिल विधींची गरज नाही. हा अभंग, हे पद भक्तांना प्रेरणा देते की हरिनाम हेच जीवनाचे खरे अमृत आहे, जे सतत उपलब्ध आहे, ज्याच्या सेवनाने आत्म्याची सर्व अभिलाषा पूर्ण होतात. अखंड हरिनाम हा वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचा धार्मिक, सामाजिक उपक्रम आहे, जो सतत भगवंतांच्या नामस्मरणात व्यतीत केला जातो. यामध्ये संतांचे विचार, कीर्तन, भजन, गाथेचे पारायण यांना विशेष महत्त्व आहे, विशेष महत्त्वाचे स्थान आहे. नामवंत विचारवंतांनी अखंड हरिनामाचे आध्यात्मिक, सामाजिक, वैचारिक महत्त्व अधोरेखित केले आहे. संत ज्ञानेश्वरांनी हरिनामाला आत्म्याचा आधार मानले. ते म्हणतात, हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ राम कृष्ण. हरिनाम जपणे सुलभ असले तरी त्याचे फळ दुर्लभ आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी हरिनामाला वैकुंठाचा सोपा मार्ग म्हटले आहे, जो सर्वांना मुक्तीचा मार्ग दाखवतो. त्यांच्या मते हरिनामात सगुण निर्गुण भेद नाही, ते चराचर व्यापणारे आहे. संत तुकारामांनी हरिनामाला सर्व पापांचा नाश करणारा साधन मानले. मुखे उच्चारिता पर्वत छेदी पापांचे, असे ते म्हणतात. हरिनामाने अजामेळा आणि गणिका यांच्यासारख्या पापींचाही उद्धार झाला. यावरून त्यांनी नामस्मरणाचे सामर्थ्य अधोरेखित केले. तुकाराम महाराजांनी हरिनामाला मन शुद्ध करण्याचा, ईश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग मानला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आधुनिक काळात हरिभक्त परायण ज्ञानेशजी महाराजांनी अखंड हरिनामाला वैचारिक सुधारणेचे साधन म्हटले. ते म्हणतात, वैचारिक मार्गदर्शन मिळते फक्त अखंड हरिनाम सप्ताहात. त्यांच्या मते हरिनामामुळे मनाचे परिवर्तन होते, सामाजिक बुराई जसे दारूबंदी दूर होतात आणि तरुणांना आई वडिलांची सेवा, धर्मरक्षण यासाठी प्रेरणा मिळते. अखंड हरिनाम हा केवळ धार्मिक विधी नाही, तर वैचारिक, सामाजिक, आध्यात्मिक परिवर्तनाचा मार्ग आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि आधुनिक विचारवंतांच्या मते सुद्धा हरिनामामुळे
मन शुद्ध होते, समाज सुधारतो, वैकुंठाचा मार्ग सुलभ होतो. अखंड हरिनाम हे माणसाला आत्मिक शांती, सामाजिक समतेकडे घेऊन जाते. संसार सागर तरावया लागे, हरिनामाचे बोट हाती लागे. संत तुकाराम संसाराच्या स्वरूपाचे इथे वर्णन करतात. संसार हा सागरासारखा आहे, खोल, अथांग आणि धोकादायक. या सागरात माणूस जन्म मृत्यू, सुख दुःख, मायेच्या लाटांमध्ये अडकतो. पण या सागरातून पार होण्यासाठी हरिनाम हे एकमेव साधन आहे. हरिनामाचे बोट ही प्रतिमा अत्यंत प्रभावी आहे. ज्याप्रमाणे सागरातून पार होण्यासाठी नाव आवश्यक असते, त्याचप्रमाणे संसारातून मुक्त होण्यासाठी हरिनामाचा आधार आवश्यक आहे. हाती लागे हे वाक्य सूचित करते की साधन सर्वांना सहज उपलब्ध आहे. हरिनाम जपण्यासाठी कोणती अट नाही, ना जातीची, ना वयाची, ना परिस्थितीची. हे कडवे भक्तीच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकते, भक्तांना आश्वासन देते की हरिनामाच्या आधाराने ते संसाराच्या बंधनातून मुक्त होऊ शकतात. हरिनाम देवाचे स्मरण करणे किंवा जप करणे आणि जगाच्या बंधनातून मुक्तता यांचा खोल संबंध. हरिनाम ही केवळ शब्दांचा जप नाही, तर एक खोलवरची आध्यात्मिक प्रक्रिया आहे जी चेतना जागृत करते, माणसाला मायेच्या बंधनातून मुक्त करते. जगाचे बंधन, अहंकार, इच्छा, लोभ, आसक्ती मनाने निर्माण केलेले भ्रम आहे. पूर्ण भक्ती, जाणीवेने केले जाणारे हरिनाम मनाला शांत करते, आत्म्याला त्याच्या मूळ शुद्ध स्थितीत परत आणते. नामाचा जप हृदयातून केला पाहिजे, जिथे शब्द आणि भावना एकरूप होतात. ही ध्यानाची अवस्था आहे, जिथे नाम जप करणारी व्यक्ती स्वतःला विसरून जाते, देवात लीन होते. जप करताना तुम्ही नाहीसे होता, फक्त नाव उरते. तेच मुक्ती आहे. हरिनाम म्हणजे केवळ धार्मिक नामजप करणे नाही, तर जीवनाबद्दल प्रेम, भक्तीची भावना आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपला अहंकार सोडून संपूर्णाशी एकरूप होते, तेव्हा जगाचे बंधन तुटते. हरिनाम हे असे संगीत आहे जे तुम्हाला तुमच्या आत असलेल्या अनंततेशी जोडते. ही प्रक्रिया मनाला विचारांच्या जाळ्यातून मुक्त करते आणि आत्मसाक्षात्काराकडे घेऊन जाते. हरिनाम जाणीवपूर्वक आचरणात आणले गेले पाहिजे. समजून न घेता जर जप केला तर तो एक प्रकारचा फक्त विधी बनतो. या जगाचे बंधन तुमचे अज्ञान आहे. हरिनाम ही ती ज्योत आहे जी त्या अज्ञानाला जाळून टाकते, जर तुम्ही जाणीवपूर्वक त्याचा जप केला तर. अशा प्रकारे हरिनामाद्वारे व्यक्तीची केवळ बाह्य बंधनापासून म्हणजे सामाजिक भौतिक बंधनापासून मुक्त होऊ शकत नाही, तर अंतर्गत बंधनांपासून म्हणजे मन, इच्छा यापासून देखील मुक्तता होऊ शकते. हरिनाम ही एक साधना आहे जी जाणीव, भक्ती आणि प्रेमाने केली तर ती जगाच्या बंधनातून मुक्तीचा मार्ग बनते. ते माणसाला त्याच्या मूळ स्वभावाशी, शुद्ध चेतनेशी जोडते, जिथे कोणतेही बंधन नाही, फक्त मुक्ती आहे. हिंदू तत्वज्ञानात संसाराला भवसागर असे संबोधले जाते आणि मुक्ती हीच जीवनाची अंतिम ध्येय मानले जाते. भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की भक्तीने मनुष्य सर्व बंधनातून मुक्त होतो. तुकारामांचे हे कडवे या तत्वाला पुष्टी देते. हरिनाम हे केवळ शब्द नाही, तर ते एक आध्यात्मिक जहाज आहे जे भक्ताला ईश्वराच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवते. तुका म्हणे माझ्या मनाला सुख,
हरिनामाचा ध्यास लागला ऐक. संत तुकाराम महाराज आपल्या वैयक्तिक अनुभव इथे व्यक्त करतात. तुका म्हणे हे शब्द त्यांच्या आत्मिक अनुभूतीचे द्योतक आहेत. ते सांगतात की हरिनामाच्या जपाने त्यांच्या मनाला परम सुख मिळाले आहे. ध्यास हा शब्द इथे महत्वाचा आहे. ध्यास म्हणजे एकाग्रता, एकनिष्ठता. तुकारामांचे मन आता हरिनामातच रमले आहे. त्यांना आता इतर कोणत्याही गोष्टीची गरज नाही. हरिनामाचा ध्यास लागला एक, यातून एकनिष्ठ भक्तीचा संदेश मिळतो. भक्ती मार्गात एकनिष्ठता ही सर्वोच्च अवस्था मानली जाते, जिथे भक्ताचे मन फक्त ईश्वरातच रमते. संत तुकाराम महाराज भक्तांना प्रेरणा देतात की त्यांनीही आपले मन हरिनामात गुंतवावे, जेणेकरून त्यांना शाश्वत सुख मिळेल. इथे संत तुकारामांचे स्वतःचे जीवन चरित्र उभे राहते. त्यांचे जीवन अनेक संकटांनी भरलेले होते. कौटुंबिक दुःख, आर्थिक संकटे, सामाजिक विरोध, पण या सर्वातून त्यांनी हरिनामाचा आधार घेतला आणि मनाला शांती मिळवली. इथे भक्तीच्या पराकाष्ठेचे दर्शन आपल्याला घडते, जिथे भक्त भगवंत यांच्यातील अंतर नाहीसे होते. हरिनामाचा ध्यास ही वेगळीच घटना आहे. सतत नाव आठवत आहे, यालाच भक्ती म्हणतात. नाव हे हावभाव आहे, एक प्रतीक आहे. म्हणूनच त्याला कोणत्याही विशिष्ट नावाने संबोधले जात नाही. रामाचे स्मरण करावे असे म्हटले जात नाही. राम नाम असेच म्हटले जाते. कारण जेव्हा रामाची आठवण येते तेव्हा कृष्णाची आठवण करणारा विचार करतो की मला माहित नाही की मी चूक करत आहे की काय ते. म्हणूनच संतांनी कोणतेही नाव वापरले नाही. ते फक्त म्हणाले, नाव लक्षात ठेवा, सर्व नावे त्याचीच आहे. म्हणूनच राम म्हणा, कृष्ण म्हणा, तुमच्या हृदयात जे काही खोलवर बसले आहे, जे काही शब्द तुमच्याशी प्रतिध्वनित होतात, जे काही शब्द तुमच्याशी प्रकाशाशी जोडतात, ते फक्त तेच म्हणा, फक्त तोच मार्ग दाखवा. आपण लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येकाला स्वतःचे शब्द शोधावे लागतात. सर्व शब्द सारखेच आहे. इंग्रजी कवी टेनिसन यांनी लिहिले आहे की मी माझे स्वतःचे नाव पुन्हा पुन्हा उच्चारतो आणि मला परम शांती, ध्यानाची अशी अवस्था अनुभवायला मिळते, जी मी इतर कोणत्याही गोष्टीद्वारे अनुभवू शकत नाही. मी कोणालाही सांगत नाही, कारण लोक म्हणतील की तू वेडा आहेस. पण जेव्हा जेव्हा मला ध्यान करायचे असते तेव्हा मी बसतो आणि हाक मारू लागतो, टेनिसन टेनिसन टेनिसन. मी स्वतःचे नाव घेत असताना एक शांतता पसरते. सर्व नावे त्याचीच आहेत. म्हणून फक्त अल्लाहच का, फक्त रेहमानच का आणि फक्त रामच का? पण जो आकर्षित करतो ते माझे नामस्मरण असले पाहिजे. काही लोकांना कृष्णाचे रूप आवडते, ते अगदी ठीक आहे, कारण सर्व रूपे त्याचीच आहे. मोराचा मुकुट घातलेला, ओठांवर बासुरी असलेला, त्याची नृत्याची मुद्रा असलेला कृष्णाचा अवतार अनेकांना आवडतो. काही लोकांना महावीरांचे रूप आवडते. जिथे जमेल तिथे वाकावे, नतमस्तक व्हावे, शरण जावे. संत नावे घेत नाही. ते म्हणतात, ते कोणते नाव सांगत नाही. ते फक्त म्हणतात की नाव लक्षात ठेवा. ही गोष्ट खूप अर्थपूर्ण आहे. तुम्हाला जे आवडते ते लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, आठवणीवर भर दिला जातो. श्वासागणी सतत आठवण हाच हरिनामाचा ध्यास आहे.
आजच्या काळातही हा अभंग अत्यंत प्रासंगिक आहे. आधुनिक जीवनातील तणाव, चिंता, अस्वस्थता यापासून मुक्ती मिळवायची असेल तर हरिनामाचा जप हा एक प्रभावी उपाय आहे. तुकारामांचा हा अभंग आपल्याला शिकवतो की साधेपणा, भक्तीने जीवनाला अर्थ प्राप्त होतो. हरिनामाचा जप हा केवळ धार्मिक कृत्य नाही, तर तो एक मानसिक, आध्यात्मिक उपचार आहे. हरीचे नाम गोड लागे जिव्हेला हा अभंग संत तुकाराम महाराजांच्या भक्तिरसाचा, आध्यात्मिक गहनतेचा सुंदर नमुना आहे. या अभंगातील प्रत्येक कडवे भक्तीच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकते. नामाची मधुरता, त्याची अखंडता, संसारातून मुक्ती, एकनिष्ठ भक्ती. हा अभंग केवळ शब्दांचा संग्रह नाही, तर तो एक आध्यात्मिक मार्ग आहे जो भक्ताला ईश्वराच्या जवळ घेऊन जातो. संत तुकारामांनी आपल्या अभंगातून जो संदेश दिला तो आजही लाखो भक्तांच्या जीवनात प्रेरणा देत आहे. हरीचे नाम गोड लागे जिव्हेला हा अभंग आपल्याला आठवण करून देतो की हरिनामातच खरे सुख, खरी शांती, खरी मुक्ती आहे. या अभंगाचा जप करताना आपणही तुकारामांच्या अभंगात सहभागी होऊ शकतो आणि आपल्या जीवनाला एक नवीन अर्थ देऊ शकतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.